व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व प्रशिक्षणार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत केंद्रीय ऑनलाईन ITI प्रवेश प्रक्रिया 2020 करिता प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी अर्ज कशा प्रकारे भरावयाचा आहे। प्रवेश प्रक्रिया 2020 मध्ये नोंदणी अर्ज भरताना काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, तर ते बदल काय आहेत हे आपण सविस्तर नोंदणी अर्ज भरताना पाहूयात। नोंदणी अर्ज भरण्यासाठी पहिल्यांदा प्रशिक्षणार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जायचं आहे। हे संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल। यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करायचे आहे। कॅन्डिडेट लॉग इन या टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबमध्ये क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल। यामध्ये स्टेप 1 कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याबाबत फॉर्म दिसेल। यामध्ये 10th स्टँडर्ड एक्झाम बोर्ड डिटेल्स म्हणजेच इयत्ता 10वी परीक्षा मंडळाचा तपशील यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दर्शवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती एक मेसेज दर्शवण्यात येतो। त्यामध्ये कॅन्डिडेट डिटेल्स फॉर कॅन्डिडेट अपीयर्ड SSC एक्झाम conducted by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education on and after March 2016 are available on this portal. Candidates appeared exam before March 2016 has to enter all information. म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्यामार्फत मार्च 2016 व तदनंतर घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। मार्च 2016 पूर्वी परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सर्व माहिती सादर करणे आवश्यक आहे। अशा प्रकारे मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दर्शवण्यात येईल। म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन हा ऑप्शन मार्च 2016 व तदनंतर परीक्षेकरिता बसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी सिलेक्ट करायचे आहे। तसेच इतर परीक्षा मंडळ व मार्च 2016 पूर्वी जे प्रशिक्षणार्थी SSC एक्झामसाठी बसलेले आहेत त्यांनी अदर दॅन अबोव एक्झाम बोर्ड म्हणजेच वरील परीक्षा मंडळ व्यतिरिक्त अन्य हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये तुम्हाला अदर स्टेट सेकंडरी बोर्ड म्हणजेच इतर राज्यातील माध्यमिक परीक्षा मंडळ, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच माध्यमिक शिक्षांचे भारतीय प्रमाणपत्र, इंटरनॅशनल बॅकलॉटरी म्हणजेच आंतरराष्ट्रीय बॅकलॉटरी, इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल म्हणजेच राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान व अदर एक्झाम बोर्ड म्हणजेच इतर परीक्षा मंडळ याबाबतचे ऑप्शन दर्शवण्यात येतील। महाराष्ट्र स्टेट बोर्डकरिता प्रशिक्षणार्थ्यांनी वरील ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन। त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना 10th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंट एक्झाम डिटेल्स याबाबत माहिती दर्शवण्यात येईल। त्यामध्ये सीट और रोल नंबर म्हणजेच बैठक क्रमांक प्रशिक्षणार्थ्यांनी एंटर करायचा आहे। त्यानंतर इयर ऑफ एक्झाम म्हणजेच परीक्षेचे वर्ष, मंथ ऑफ एक्झाम म्हणजे परीक्षेचा महिना आणि डेट ऑफ बर्थ म्हणजेच जन्मतारीख। जन्मतारीख एंटर केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना SSC डिटेल कन्फर्मेशन बाबत स्क्रीनवरती मेसेज दर्शवण्यात येईल। त्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःचे नाव व बैठक क्रमांक असल्याची खात्री करून कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे। अदरवाईज प्रशिक्षणार्थ्यांनी रिजेक्ट या बटनवर क्लिक करायचं आहे।
कन्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतर फुल नेम म्हणजेच संपूर्ण नाव आणि रिझल्ट निकाल येथे प्रशिक्षणार्थ्यांचे नाव आणि निकाल याबाबतची माहिती दर्शवण्यात येईल. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना कॅन्डिडेट डिटेल्समध्ये फर्स्ट नेम म्हणजेच पहिले नाव बाबतची नोंदणी करायची आहे. लास्ट नेम और सरनेम म्हणजेच शेवटचे नाव किंवा आडनाव याबाबतची एंट्री करायची आहे. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रायमरी मोबाईल नंबर म्हणजेच प्राथमिक मोबाईल नंबर याबाबतची नोंदणी करायची आहे. प्रायमरी मोबाईल नंबर एंटर करताना तो युनिक असला पाहिजे याबाबतची प्रशिक्षणार्थ्यांनी खात्री करणे गरजेचे आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना एंटर केलेला मोबाईल व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईलवरती उमेदवारांना OTP प्राप्त होईल. प्राप्त झालेला OTP दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. OTP एंटर केल्यानंतर उमेदवारांना OTP व्हेरिफिकेशन करिता सक्सेसफुल व्हेरिफिकेशन असा मेसेज दर्शवण्यात येईल. प्रशिक्षणार्थ्यांनी फॉर्म भरताना मोबाईल नंबर हा एका फॉर्मसाठी युनिकच घेतला जातो याची नोंद घ्यावी. असल्यास उमेदवाराने सेकंडरी मोबाईल नंबर म्हणजेच दुय्यम मोबाईल नंबर याबाबतची एंट्री करायची आहे. ईमेल ID एंटर करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर करताना मिनिमम 8 कॅरेक्टर मॅक्झिमम 15 कॅरेक्टर, एक कॅपिटल अल्फाबेट, एक नंबर, एक स्पेशल कॅरेक्टर असणे गरजेचे आहे. फॉर एक्झाम्पल पासवर्ड @123 मधील तुम्हाला P हा कॅपिटल एंटर करायचा आहे. एंटर केलेला पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्ड येथे एंटर करायचा आहे. पासवर्डची नोंदणी झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना दिलेल्या कॅप्चा टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर झाल्यानंतर रजिस्टर या बटनवर क्लिक करायचे आहे. रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला स्क्रीनवरती अशा प्रकारे मेसेज दिसेल. त्यामध्ये युजर लॉग इन डिटेल्स म्हणजेच उमेदवाराचे प्रवेश खाते तपशील याबद्दलची माहिती दर्शवण्यात आलेली आहे. त्यामध्ये उमेदवाराला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर हा स्क्रीनवरती दर्शवण्यात येईल. हा रजिस्ट्रेशन नंबर वापरून तुम्हाला पुन्हा रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये लॉग इन करायचा आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल नंबरवरती मेसेज स्वरूपात प्राप्त होईल. त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना कॅन्डिडेट लॉग इन करिता स्क्रीन दर्शवण्यात येईल. त्यामध्ये उमेदवाराला दिलेला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डची एंट्री करायची आहे. रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड एंटर केल्यानंतर दिलेला कॅप्चा टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर प्रशिक्षणार्थीने लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला अशा प्रकारे विंडो प्राप्त होईल. त्यामध्ये उमेदवाराने ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या टॅबमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचे आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना कन्फर्मेशनकरिता एक नोट स्क्रीनवर दर्शवण्यात येईल. त्यामध्ये असे लिहिलेले आहे, कॅन्डिडेट इज नॉट आस्क्ड टू अपलोड एनी डॉक्युमेंट ड्युरिंग फिलिंग अप द ॲप्लिकेशन फॉर्म.
Candidate has to provide all document for verification of the information provided in the application form during the admission confirmation at the allotted ITI. The list of all required document is provided on the home page of admission portal under download section and information brochure. If the candidate fails to provide the respective document to validate information provided in the application form, his or her allotment shall be cancelled and the candidate shall be expelled from further admission round. म्हणजेच उमेदवारास प्रवेश अर्ज भरतेवेळी कोणतेही दस्तवेज कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. उमेदवारास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांचा पृष्ठार्थ आवश्यक दस्तवेज कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तावेज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड या मध्याखाली तसेच माहिती पुस्तिकेत प्रपत्र 3 उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेश निश्चितेच्या वेळी आवश्यक दस्तवेज कागदपत्रे सादर न करू शकलेल्या अथवा सादर केलेल्या माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यातून बाद करण्यात येईल. अशा प्रकारे मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दर्शवण्यात येईल. म्हणजेच नोंदणी अर्ज भरताना जे तुम्ही डॉक्युमेंट सादर केलेले आहेत, म्हणजे नोंदणी करताना जी तुम्ही माहिती भरलेली आहे त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशन राऊंडच्या वेळेस सदर ITI दाखवणे गरजेचे आहे. अदरवाईज तुम्ही ॲडमिशन राऊंडमधून अपात्र ठरू शकता. त्यानंतर उमेदवाराला कॅन्डिडेट प्रोफाईलमध्ये उमेदवाराचा प्रोफाईल तपशील यामध्ये त्याची नोंदणी करायची आहे. त्यामध्ये उमेदवाराला 10th स्टँडर्ड एक्झाम बोर्ड डिटेल्स म्हणजेच इयत्ता 10वी परीक्षा मंडळाचा तपशील, त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन असे दर्शवण्यात येईल. म्हणजे उमेदवाराने जो बोर्ड सिलेक्ट केलेला आहे त्याबाबतची माहिती उमेदवाराला दर्शवण्यात येईल. त्यानंतर उमेदवाराला त्याचा 10वीचा सीट नंबर म्हणजेच बैठक क्रमांक, इयर ऑफ एक्झाम परीक्षेचे वर्ष, मंथ ऑफ एक्झाम परीक्षेचा महिना, डेट ऑफ बर्थ जन्मतारीख, फुल नेम संपूर्ण नाव आणि रिझल्ट याबाबतची 10वी बाबतची माहिती स्क्रीनवरती दर्शवण्यात येईल. त्यानंतर उमेदवाराला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक, फर्स्ट नेम पहिले नाव, लास्ट नेम सरनेम म्हणजेच शेवटचे नाव व आडनाव याबाबतची माहिती दर्शवण्यात येईल. त्यानंतर उमेदवाराला जेंडर हा टॅब सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये फिमेल किंवा मेल हा टॅब सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी राष्ट्रीयत्व, मदर टंग मातृभाषा, रिलिजन धर्म, कास्ट कॅटेगरी जातीचा प्रवर्ग, व कास्ट म्हणजेच जात याबाबतची माहिती नोंद करायची आहे. उमेदवाराने जो जातीचा प्रवर्ग ऑनलाईन नोंदणी अर्ज करताना सिलेक्ट केलेला आहे, मागासवर्गीय जातींकरिता उमेदवाराने ॲडमिशन राऊंडच्या वेळेस त्यांचे कास्ट सर्टिफिकेट व त्याच्याशी रिलेटेड व्हॅलिड डॉक्युमेंट दाखवणे गरजेचे आहे. त्यानंतर उमेदवाराला त्याचा ईमेल ID दर्शवण्यात येईल. प्रायमरी मोबाईल नंबर दर्शवण्यात येईल. प्रायमरी मोबाईल नंबर जो उमेदवाराने नोंदणी केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर वरती ॲडमिशन रिलेटेड महत्त्वाचे मेसेज उमेदवाराला वेळोवेळी प्राप्त होतील. त्यानंतर उमेदवाराला ॲन्युअल फॅमिली इन्कम म्हणजेच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट पेज बटनवर क्लिक केल्यानंतर स्टेप 2 म्हणजेच ॲड्रेस डिटेल्स पत्ता तपशील याबाबतच्या माहितीची उमेदवाराला नोंदणी करायची आहे. त्यामध्ये कंट्री म्हणजेच देश, त्यानंतर ॲड्रेस पत्ता एंटर करायचा आहे.
त्यानंतर स्टेट म्हणजेच राज्य, डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा, तालुका, सिटी और विलेज म्हणजेच शहर किंवा गाव, व उमेदवाराला पिनकोड दर्शवण्यात येईल. दिलेल्या पिनकोडमध्ये काही चेंजेस असल्यास तुम्ही त्यामध्ये तुमचा पिनकोड पुन्हा नोंदवू शकता. त्यानंतर उमेदवाराला नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट पेज बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला स्टेप 3 मध्ये पॅरेंट और गार्डियन डिटेल्स मध्ये पालकांचा तपशील याबाबत माहितीची नोंदणी करायची आहे. त्यामध्ये उमेदवाराला ऑर्फन कॅन्डिडेट म्हणजेच अनाथ उमेदवार असल्यास उमेदवाराला येस और नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अनाथ उमेदवार असल्यास उमेदवाराला येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अनाथ उमेदवार असल्यास उमेदवाराला नेम ऑफ ऑर्फनेज म्हणजेच अनाथाश्रमाचे नाव, स्टेट अनाथाश्रमाचे राज्य, डिस्ट्रिक्ट अनाथाश्रमाचा जिल्हा, तालुका अनाथाश्रमाचा तालुका याबाबतची माहिती नोंदवणे गरजेचे आहे. अन्य उमेदवारांनी नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर उमेदवाराला त्याच्या आई आणि वडिलांची माहिती याबाबतची एंट्री करायची आहे. त्यामध्ये सर्वप्रथम वडिलांचा तपशील याबाबत वडिलांची माहिती एंटर करायची आहे. त्यामध्ये फर्स्ट नेम पहिले नाव म्हणजेच वडिलांचे पहिले नाव याबाबतची नोंदणी करायची आहे. लास्ट नेम सरनेम म्हणजेच शेवटचे नाव आडनाव, ऑक्युपेशन वडिलांचा व्यवसाय. दिलेल्या ऑप्शनमधील वडिलांचा जो व्यवसाय आहे त्याच्याबाबतची योग्य नोंदणी उमेदवाराने करायचे आहे. स्टेट इन विच पोस्टेड और वर्किंग ज्या राज्यात कार्यरत आहेत ते राज्य सिलेक्ट करायचे आहे. डिस्ट्रिक्ट इन विच पोस्टेड और वर्किंग ज्या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्या जिल्ह्याबाबतची नोंदणी करायची आहे. तालुका इन विच पोस्टेड और वर्किंग ज्या तालुक्यात कार्यरत आहेत त्या तालुक्याबाबत एंट्री करायची आहे. ॲन्युअल इन्कम म्हणजेच वार्षिक उत्पन्न. डोमेसाईल स्टेट म्हणजे अधिवास राज्य. डोमेसाईल डिस्ट्रिक्ट म्हणजेच अधिवास जिल्हा. डोमेसाईल तालुका म्हणजेच अधिवास तालुका. यानंतर उमेदवाराला आईबाबतचा पूर्ण तपशील नोंदवायचा आहे. त्यामध्ये आईचे पहिले नाव, आडनाव आणि ऑक्युपेशन व्यवसाय त्यामध्ये योग्य ती नोंदणी करायची आहे. त्यानंतर स्टेट इन विच पोस्टेड और वर्किंग ज्या राज्यात कार्यरत आहे, ज्या जिल्ह्यात कार्यरत आहे, ज्या तालुक्यात कार्यरत आहेत याबाबतची नोंदणी करायची आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम, अधिवास राज्य, अधिवास जिल्हा आणि अधिवास तालुका याबाबतची योग्य ती माहिती नोंदणी करायची आहे. माहिती पूर्ण नोंदवल्यानंतर उमेदवाराला नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडिशनल वेटेज म्हणजेच गुणाधिक्य बाबतची विंडो प्राप्त होईल. त्यामध्ये डिफेन्स कॅटेगरी डिटेल्स म्हणजेच संरक्षण श्रेणी तपशील याबाबतची माहिती नोंदणी करायची आहे. डू यू बिलॉंग टू डिफेन्स कॅटेगरी म्हणजेच आपण संरक्षण श्रेणीशी संबंधित आहात का, असल्यास येस बटनवर क्लिक करायचं आहे. अदरवाईज नो हे बटन सिलेक्ट करायचं आहे. जे कोणी उमेदवार येस बटन सिलेक्ट करतील
त्यांना डिफेन्स कॅटेगरी म्हणजेच संरक्षण श्रेणी अंतर्गत ऑप्शनमधील ऑप्शनची निवड करावी लागेल. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी कॅटेगरी डिटेल्स म्हणजेच अपंग श्रेणी तपशील असलेली व्यक्ती. जर कोणी व्यक्ती अपंग असेल तर त्यांनी येस हा ऑप्शन निवडायचा आहे. म्हणजेच आर यू अ पर्सन विथ परमनंट डिसॅबिलिटी अबव 40%, म्हणजेच 40% अधिक कायम अपंगत्व असलेली व्यक्ती आहात का, असल्यास येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. येस हा ऑप्शन निवडला असल्यास डिसॅबिलिटी पर्सेंटेज म्हणजेच विकलांगता टक्केवारी याबाबतची टक्केवारीची नोंद करायची आहे आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी कॅटेगरी म्हणजे विकलांगता प्रवर्ग याबाबतचा योग्य तो ऑप्शन निवड करायचा आहे. अन्य प्रशिक्षणार्थ्यांनी नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये इंटरमिजिएट ड्रॉइंग पास म्हणजेच आपण इंटरमिजिएट चित्रपरीक्षा पास केली आहे का, यामध्ये येस हा ऑप्शन निवडल्यास उमेदवाराला ॲडमिशन राऊंडच्या वेळेस सदर ITIमध्ये तुम्ही एंटर केलेल्या म्हणजेच इंटरमिजिएट ड्रॉइंग बाबतचे सर्टिफिकेट दाखवणे गरजेचे आहे. अदरवाईज तुम्ही ॲडमिशन राऊंडमधून अपात्र ठरू शकता. जर इंटरमिजिएट ड्रॉइंग बाबतची परीक्षा पास केली नसल्यास उमेदवाराने नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. स्पोर्ट्स कॅटेगरी म्हणजेच क्रीडा श्रेणी येस ऑर नो. येस हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास उमेदवाराला स्पोर्ट्स पार्टिसिपेशन लेवल म्हणजेच सिलेक्ट हायेस्ट लेवल प्लेड खेळातील सहभागाचा स्तर खेळलेली उच्चतम पातळी यामध्ये डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनल याबाबतची नोंदणी करायची आहे. जर कोणी उमेदवार क्रीडा श्रेणीमधून असेल तर त्याबाबतचे सर्टिफिकेट ॲडमिशन राऊंडच्या वेळेस दाखवणे गरजेचे आहे. कॅन्डिडेट पास फ्रॉम गव्हर्नमेंट अप्रूव्ड अँड रेकग्नाइज बोल्स्टर स्कूल फ्रॉम महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बाल सुधारगृहातील उत्तीर्ण झालेले उमेदवार. जर कोणी उमेदवार बाल सुधारगृहातून उत्तीर्ण झाले असतील तर त्यांनी येस हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट वेअर दिस बोल्स्टर स्कूल सिच्युएटेड बाल सुधारगृहाचा जिल्हा, तालुका वेअर दिस बोल्स्टर स्कूल सिच्युएटेड बाल सुधारगृहाचा तालुका याबाबतची नोंदणी करायची आहे. याबाबतचे व्हॅलिड सर्टिफिकेट ॲडमिशन राऊंडच्या वेळेस दाखवणे गरजेचे आहे. इतर उमेदवारांनी नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजेच अभ्यासोत्तर उपक्रम. जर कोणी उमेदवार NCC, MCC, स्काउट अँड गाईड, सिव्हिल डिफेन्स याबाबतच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असतील तर उमेदवार यामधील निवड करू शकता. त्याबाबतचे सर्टिफिकेट तुम्हाला ॲडमिशन राऊंडच्या वेळेस दाखवणे गरजेचे आहे. यानंतर नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट पेज बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आधी जी माहिती नोंदवलेली आहे ती सिस्टीममध्ये ऑटोमॅटिकली सेव्ह केली जाईल. त्यानंतर स्टेप 5 मध्ये एंट्री अँड हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजेच प्रवेश आणि सर्वोच्च पात्रता मध्ये तुम्हाला एंट्री क्वालिफिकेशन प्रवेश पात्रता याबाबतची नोंदणी करायची आहे. त्यामध्ये स्कूल लोकेटेड इन शाळेचे राज्य मध्ये महाराष्ट्र, अदर दॅन महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त राज्य, आउटसाइड इंडिया NRI कॅन्डिडेट म्हणजेच भारताबाहेरील उमेदवार याबाबतची नोंदणी करायची आहे. त्यानंतर स्कूल डिस्ट्रिक्ट म्हणजेच शाळेचा जिल्हा. तुम्ही ज्या शाळेतून 10वी उत्तीर्ण झाला आहात त्या शाळेत बाबतचा जिल्हा तुम्हाला येथे एंटर करायचा आहे. स्कूल तालुका म्हणजेच शाळेचा तालुका. स्कूल सिटी, टाउन, व्हिलेज म्हणजेच शाळेचे शहर आणि गाव.
याबाबतची माहिती एंटर करताना उमेदवाराने काळजीपूर्वक नोंदणी करायची आहे। जर कोणी उमेदवार ग्रामीण भागातील असतील तर त्यांना येथे अर्बनच्या ऐवजी रुरल असे दर्शवण्यात येईल। त्याबाबतचे एक्स्ट्रा मार्क उमेदवारांना देण्यात येतील। त्यानंतर डू यू बिलॉंग टू ब्लाइंड और हँडिकॅप स्कूल, अपंग श्रेणी तपशील। जर तुम्ही ब्लाइंड और हँडिकॅप स्कूलमधून 10वी उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला येस हा ऑप्शन निवडावा लागेल, अदरवाईज तुम्ही नो हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। त्यानंतर उमेदवाराला स्टँडर्ड 10th SSC मार्क डिटेल्स म्हणजेच मानक 10वी SSC गुणांचा तपशील याबाबतची माहिती दर्शवण्यात येईल। यामध्ये उमेदवाराला 10वीला मिळालेले एकूण गुण आणि मिळवलेले गुण याबाबतची विषयनिहाय माहिती दर्शवण्यात येईल। जे कोणी उमेदवार इतर परीक्षा मंडळातून 10वीला बसले असतील व मार्च 2016 पूर्वी जे उमेदवार 10वीला बसलेले आहेत त्या उमेदवारांना विषयनिहाय माहिती स्वतः एंटर करावी लागेल। त्यामध्ये आउट ऑफ मार्क एकूण गुण आणि मिळवलेले गुण याबाबतची माहिती उमेदवारांना अचूक एंटर करणे गरजेचे आहे। त्यानंतर उमेदवाराला टोटल मार्क्स फॉर ITI ॲडमिशन मेरिट लिस्ट अप्रसंस्था प्रवेश गुणवत्ता यादीसाठी एकूण गुण याबाबतची माहिती दर्शवण्यात येईल। त्यामध्ये टोटल मार्क्स म्हणजेच उमेदवाराला कितीपैकी किती मार्क मिळाले हे दर्शवण्यात येईल। टोटल पर्सेंटेज एकूण टक्केवारी दर्शवण्यात येईल। त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजेच सर्वोच्च पात्रता याची निवड करायची आहे। उच्चतम शैक्षणिक पात्रता नमूद केल्याने गुणवत्ता क्रमांकावर कोणताही परिणाम होत नाही, याबाबतची नोंद उमेदवाराने घ्यायची आहे। शैक्षणिक हायेस्ट क्वालिफिकेशन लेवल उच्चतम शैक्षणिक पात्रता नमूद करावी। यामध्ये उमेदवाराला हायेस्ट क्वालिफिकेशन लेवल सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर नेम ऑफ डिग्री, जर कोणी उमेदवार डिग्री पास आउट असेल तर नेम ऑफ डिग्री पदवीचे नाव बाबतची नोंदणी करायची आहे। त्यानंतर नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचे आहे। नेक्स्ट पेज बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल्स म्हणजेच पूर्वीच्या प्रशिक्षणाचा तपशील याबाबतची माहिती नोंदणी करावी लागेल। त्यामध्ये हॅव यू ॲपियर्ड फॉर ITI प्रिव्हियसली म्हणजेच आपण पूर्वी अप्रसंस्थेत प्रशिक्षण घेतले आहे का, असल्यास तुम्हाला येस हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल। येस ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इयर ऑफ ॲडमिशन म्हणजेच प्रवेशाचे वर्ष, इयर ऑफ पासिंग म्हणजेच उत्तीर्ण वर्ष, नेम ऑफ ITI अप्रसंस्थेचे नाव, नेम ऑफ ट्रेड व्यवसायाचे नाव याबाबतची माहिती एंटर करावी लागेल। अन्य उमेदवारांनी नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट पेज या बटनवर क्लिक करायचे आहे। नेक्स्ट पेज बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना स्टेप 7 अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट म्हणजेच उमेदवाराची हमी याबाबतची विंडो प्राप्त होईल। त्यामध्ये कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट म्हणजेच उमेदवाराचा मूळ जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। मूळ जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर उमेदवाराला कॅन्डिडेट टाईप म्हणजेच उमेदवाराचा प्रकार दर्शवण्यात येईल। अप्रसंस्थेच्या 70% जागा मूळ जिल्हा उमेदवारांसाठी राखीव आहेत, तर 30% जागा मूळ जिल्हा व्यतिरिक्त इतर उमेदवारांद्वारे भरल्या जाऊ शकतात। याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तुमचा फॉर्म पूर्णपणे नोंदणी झाल्यानंतर अचूक तुम्ही भरलेली माहिती अचूक आहे याची खात्री केल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट म्हणजेच स्वीकार करा हा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे। त्यापूर्वी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दाखवण्यात आलेले आहेत,
त्यामध्ये असे लिहिलेले आहे, मी प्रवेशाचे सर्व नियम वाचले असून सदर नियमांचे मला पूर्णपणे आकलन झाले आहे व तदनंतर मी प्रवेशाकरिता अर्ज भरला आहे. माझा प्रवेश अर्जात दिलेली माहिती ही माझ्या माहितीनुसार व विश्वासाप्रमाणे खरी आहे. मला जाणीव आहे की प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्जातील माहिती गोठवण्यात येईल व तदनंतर मला प्रवेश अर्जातील कोणत्याही माहितीत बदल व नव्याने समावेश वा गाळणे शक्य होणार नाही. ज्या उमेदवारांना प्रवेश अर्ज शुल्क भरलेले आहे त्याच प्रवेश अर्जाचा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले नसतील असे अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल. प्रवेश अर्ज शुल्क हे केवळ या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावेत. इतर कोणत्याही माध्यमातून प्रवेश अर्ज शुल्काचा स्वीकार केला जाणार नाही. मी पुरवलेली माहिती खोटी आहे किंवा पुरवलेले प्रमाणपत्र खोटे आहेत असे सिद्ध झाल्यास त्याच वेळेस माझा प्रवेश रद्द होईल आणि भरलेले प्रवेश शुल्क शासनास जमा केले जाईल आणि नियमानुसार मी कायदेशीर शिक्षेस पात्र ठरेन याची मला जाणीव आहे. अशा प्रकारे सर्व अचूक माहिती नोंदवून व दिलेल्या इन्स्ट्रक्शनचे पालन करून उमेदवाराला ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करा हा चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांना फी पेमेंटमध्ये म्हणजेच शुल्क भरा याबाबतची माहिती प्राप्त होईल. जर उमेदवार ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर उमेदवारांना 150 रुपये फी भरणे ॲप्लिकेशन फी भरणे गरजेचे आहे. मागासवर्गीय प्रशिक्षणार्थ्यांसाठी 100 रुपये भरणे गरजेचे आहे व आउट ऑफ स्टेट उमेदवारांसाठी 300 रुपये भरणे गरजेचे आहे. ॲप्लिकेशन फी भरण्याकरता शुल्क भरण्याकरता उमेदवाराने मेक पेमेंट या बटनवर क्लिक करायचे आहे. पेमेंट भरल्यानंतर म्हणजेच ॲप्लिकेशन शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला नोंदणी अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही याबाबतची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे. मेक पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवार नेट बँकिंग थ्रू, डेबिट कार्ड थ्रू, वॉलेट थ्रू और UPI थ्रू ॲप्लिकेशन फीज पेड करू शकतो. ॲप्लिकेशन फीज पेड करण्याकरता योग्य ते माध्यम निवडून पे नाव या बटनवर क्लिक करून उमेदवाराने ॲप्लिकेशन फी भरायचे आहे. ॲप्लिकेशन फी सक्सेसफुली भरल्यानंतर त्याबाबतची रिसीट उमेदवाराला प्राप्त होईल. ॲप्लिकेशन फी भरल्यानंतर उमेदवाराला इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट म्हणजेच उमेदवारांसाठी काही सूचना स्क्रीनमध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम उमेदवाराला आपण ITI प्रवेशासाठी प्रवेश अर्ज पूर्ण भरलेला आहे, प्रवेश अर्ज शुल्क अदा केले आहे व प्रवेश अर्ज जमा केलेला आहे. तसेच उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या माहितीत कोणत्या प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदवणे या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून तसा बदल करावा. तदनंतर कोणत्याही प्रकारे प्रवेश अर्जात बदल करण्यात येणार नाही. उमेदवारास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांच्या पृष्ठार्थ आवश्यक दस्तवेज कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तवेज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तवेज कागदपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यातून बाद करण्यात येईल. उमेदवाराने फक्त एकच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून निश्चित करावा. हा अर्ज केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शासकीय व खाजगी ITI मधील उपलब्ध जागा व खाजगी ITI मध्ये संस्था स्तरावरील जागांसाठी ग्राह्य धरण्यात येईल. उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास सादर केल्यास त्यास नक्कल अर्ज समजण्यात येईल आणि असे अर्ज उमेदवाराशी कुठल्याही प्रकारे संपर्क न साधता रद्द करण्यात येतील व अशा उमेदवारांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश घेण्यास प्रतिबंध करण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS द्वारे कळवण्यात येईल. तथापि उमेदवारांनी आपला अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर ऑनलाईन प्रवेश अर्जात नोंदविणे आवश्यक आहे. उमेदवार प्रत्येक प्रवेश फेरीसाठी विकल्प अर्ज भरू शकतात.
प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर प्रथम प्रवेश फेरीचा विकल्प अर्ज उपलब्ध होईल. उमेदवाराने विहित वेळापत्रकानुसार विकल्प सादर करावे. जर उमेदवाराने पुढील प्रवेश फेरीसाठी विकल्प अर्ज सादर केला नाही तर आधीच्या प्रवेश फेरीसाठी दिलेले विकल्प ग्राह्य धरण्यात येतील. राज्यातील सर्व शासकीय व अप्र संस्थेतील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होत असून केंद्रीय पद्धतीत उपलब्ध जागा व संस्था स्तरांवरील जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. खाजगी अप्र संस्थांमध्ये संस्था स्तरावरील जागांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या व्यवसायनिहाय 20% जागा व 5व्या प्रवेश फेरीनंतर खाजगी अप्र संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांसाठी देखील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीचे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची सर्व उमेदवार, पालक व अप्र संस्थेने नोंद घ्यावी. उमेदवाराने त्याच्या प्रवेश खात्याच्या पासवर्ड कोणासही देऊ नये व पासवर्ड संबंधी संपूर्ण गोपनीयता पाळावी. अशा काही उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचे उमेदवाराने काटेकोर पद्धतीने पालन करायचे आहे. त्यानंतर दिलेल्या नोंदणी अर्जाची माहिती म्हणजे PDF स्वरूपातील माहिती उमेदवार इंग्लिश आणि मराठी या दोन्ही स्वरूपात प्राप्त करू शकतो. माहिती प्राप्त करण्यासाठी दिलेल्या बटनवरती क्लिक करायचे आहे. बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला नोंदणी केलेल्या अर्जाबाबतची PDF प्राप्त होईल. अशा प्रकारे सर्व माहिती तुम्हाला PDF स्वरूपात प्राप्त होईल. दिलेल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही नोंदणी केलेली सर्व माहिती दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड ड्युरिंग कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन म्हणजेच ॲडमिशन राऊंडच्या वेळेस तुम्ही नोंदणी केलेल्या माहितीनुसार तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत याबाबतची माहिती दर्शवण्यात आलेली आहे. तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला PDF स्वरूपात प्राप्त झाल्यानंतर तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म म्हणजेच व्यवसाय विकल्प निवडणे गरजेचे आहे. त्याबाबत व्हिडिओ तुम्हाला DVT e-learning या चॅनलवरती प्राप्त होईल. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2020 करिता हार्दिक शुभेच्छा. ॲडमिशन व ITI रिलेटेड कोणतीही माहिती लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी DVT e-learning हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.